आहे. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. संसद राज्यघटनेला डावलू शकत नाही. हे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. भारत 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून आपले संविधान साजरे करतो. तेथील नागरिकांना न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नाची हमी देतो. 1950 चे मूळ संविधान हेलियमने भरलेल्या केसमध्ये नवी दिल्लीत संसद भवनात जतन केले. आणीबाणीच्या काळात 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द प्रोत्साहनामध्ये जोडले गेले. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. 1950 मध्ये अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे. 11 डिसेंबर रोजी सर्व सदस्यांच्या सहमतीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षस्थानी तर मुखर्जी आशुतोष यांची उपाध्यक्षस्थानी निवड करण्यात आली. हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे. पहिल्या बैठकीत 9 महिलांसह 211 सदस्य उपस्थित होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने प्रतिनिधीला बांधकाम केले. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना झाली. मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती मानली जाते. 24 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.